नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे सोयाबीनची चमचमीत अशी भाजी। त्यासाठी मी बारीक सोयाबीन घेतलेली आहे आणि ती गरम पाण्यामध्ये मी 15 मिनिट भिजत घातलेली आहे। आता ही सोयाबीन आपल्याला पिळून काढायची आहे, त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे। आता या सोयाबीनमध्ये मी टाकते थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिट तसंच ठेवायचं आहे। आता कढईमध्ये आपण घेऊयात तेल, त्यामध्ये मी टाकते मोहरी तडतडल्यावरती आपण टाकूया जिरे आणि आलं लसूण पेस्ट। हे व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये टाकते कांदासुद्धा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये टाकते टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। सोयाबीन खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राहतं आणि आपल्या स्नायूंच्या मजबूतीसाठी सुद्धा सोयाबीन खूप फायदेशीर आहे। आता आपलं टोमॅटो परतून झालेला आहे। आता त्यामध्ये मी टाकते हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मी टाकते आता शेजवान चटणी आणि सोया सॉस। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत सोयाबीन। लहान मुलांना ही भाजी खूप आवडते, तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्यामुळे भाजी एकदम कोरडी नाही राहणार, थोडा ओलसरपणा राहील। आणि हे आता 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही झाकण काढून पहा, आपली भाजी रेडी आहे। ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मी टाकते आता बारीक कापलेली कोथिंबीर। अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी आता रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।